तर भावना गवळी 10 आणि कृपाल तुमाने 16 मतं त्यांना मिळालेली आहेत। राजेश विटेकर हे विजयापासून 2 मतं दूर आहेत, तर शिवाजीराव गर्जे हे विजयापासून 3 मतं दूर आहेत। तर परिणय फुके आणि पंकजा मुंडे यांना 18 मतं मिळालेली आहेत। मिलिंद नार्वेकर 17 आणि प्रज्ञा सातव 19 वर आता सध्या या ठिकाणी आहेत। प्रज्ञा सातव अर्थात काँग्रेसकडे 37 आमदार आहेत, त्यामुळे प्रज्ञा सातव हा कोटा पूर्ण करणार का? त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर म्हणजे इथे ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत आणि 2 अपक्ष मिळून 17चा कोटा या ठिकाणी पूर्ण झालाय। मात्र पुढची बेगमी आता या ठिकाणी ठाकरेंनी केली आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल, त्यावर हा आकडा बदलणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये योगेश टिळेकर यांचा विजय झालेला आहे। भाजपचे उमेदवार आहेत टिळेकर, अमित गोरखेंना इथे 22 मतं पडली आहेत आणि विजयासाठी त्यांना 1 मताची गरज आहे। सध्या योगेश टिळेकर विजयी झाले, तर परिणय फुके यांना 18 मतं, अमित गोरखे यांना 22 मतं, पंकजा मुंडे यांना 18 मतं, तर सदाभाऊ खोत यांना आतापर्यंत 10 मतं मिळाली। मिलिंद नार्वेकर मात्र अजूनही 17 मतांवर अडकलेले आहेत। पहिल्या 2 गटांमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी चांगलीच आघाडी घेतली, मात्र आता ते 17 मतांवर अडकलेले आहेत। मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी आता आणखी कोणती मतं या ठिकाणी ठाकरेंनी या ठिकाणी आणलेली आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। पंकजा मुंडे विजयापासून 5 मतं सध्या दूर आहेत। योगेश टिळेकर यांनी पहिलं खातं उघडलं आणि योगेश टिळेकर विजयी झालेत। अमित गोरखेंना विजयासाठी फक्त 1 मताची गरज आहे, तर पंकजा मुंडे यांना विजयासाठी 5 मतांची गरज आहे। तर मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थानं या निवडणुकीची रंगत आली। मिलिंद नार्वेकर यांनी देखील चांगलीच फिल्डिंग लावलेली। उद्धव ठाकरे हे देखील मैदानात उतरलेले, मात्र सध्या मिलिंद नार्वेकर हे 17 मतांवर अडकलेत, तर प्रज्ञा सातव यांचा आकडा देखील वाढताना दिसत नाहीये। 19 मतांवर ते अडकलेले आहेत। भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय झालाय। 23चा कोटा त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। तर राजेश विटेकर 21, शिवाजीराव गर्जे 21 मतांवर, विटेकरांना 2 मतं, तर शिवाजीराव गर्जेंना 3 मतांची आवश्यकता आहे। तर भावना गवळी 10 आणि कृपाल तुमाने 16 मतांवर, मिलिंद नार्वेकर 17, जयंत पाटील 7 आणि प्रज्ञा सातव 19 यांचा आकडा अद्याप वाढताना दिसत नाही। तर पंकजा मुंडे 18 मतांवर आणि सदाभाऊ खोत 10, तर परिणय फुके 18 आणि अमित गोरखे 22 मतांवर आहे। एक निकाल आलेला आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत योगेश टिळेकर हे विजयी झालेले आहेत। भाजपच्या कोट्यामध्ये एक निकाल सध्या विजयी म्हणून आलेला आहे, तर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे 21 मतांवर अडकलेत, तर शिवाजीराव गर्जे यांचा आकडा देखील 20 वर अडकलेला आहे। विजयी कोटा पूर्ण करण्यासाठी राजेश विटेकर यांना अवघी 2 मतं हवीत, तर शिवाजीराव गर्जे यांना 3 मतं हवी आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये योगेश टिळेकर हे विजयी झालेत। भाजपचे 5 उमेदवार आहेत, त्यातले पहिले उमेदवार आहेत योगेश टिळेकर यांचा विजय झालेला आहे। पंकजा मुंडे विजयापासून फक्त 5 आमदार दूर आहेत। सदाभाऊ खोत 10 मतांवर आहेत। राजेश विटेकर अजितदादा गटाचे 21, तर शिवाजीराव गर्जे 20 मतांवर आहेत, त्यांना देखील 5 मतांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे। मिलिंद नार्वेकर 17, जयंत पाटील 7, प्रज्ञा सातव 19 हे आकडे अद्याप वाढताना दिसत नाहीत। भावना गवळी 10 आणि कृपाल तुमाने 16 मतांवर आहेत। तर योगेश